स्पर्धा परीक्षा क्षेत्र हे येण्यासाठी खूप सिंपल आहे, पण ज्यावेळेस तुम्ही त्यात एंट्री मारता त्यावेळेस विविध प्रकारच्या समस्या तयार होतात. त्यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच उपाय असतो, पास होऊन बाहेर पडणे. सर्वप्रथम मी सरस्वती अभ्यासिका संगमनेर यांचे जाहीररीत्या आभार मानतो की त्यांनी माझा सत्कार आयोजित केला. स्पर्धा परीक्षा क्षेत्र हे येण्यासाठी खूप सिंपल आहे, पण ज्यावेळेस तुम्ही त्यात एंट्री मारता त्यावेळेस विविध प्रकारच्या समस्या तयार होतात. त्यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच उपाय असतो, पास होऊन बाहेर पडणे. पास होऊन बाहेर पडताना प्रत्येकाला वेगवेगळा संघर्ष येतो, प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे, प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं आहे. त्यामुळे असं कॉमन सल्ला कोणाला देता येत नाही, पण प्रत्येकाने आपल्या क्षमता ओळखून त्यानंतर त्याच्यावर काम करून आणि प्राप्त परिस्थितीनुसार त्यामध्ये यश प्राप्त करणं गरजेचं असतं. एक वाक्य आहे स्टीफन कोव्ही यांचं, 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल पुस्तकातलं, की एव्हरीथिंग इज क्रिएटेड टॉईस, फर्स्ट इन माइंड देन इन रियालिटी. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक गोष्ट दोनदा होते, एकदा मनात होते आणि नंतर ती प्रत्यक्षात घडते. त्यामुळं तुम्ही असं जर विचार केला पॉझिटिव्हली तर 100% तुम्ही ते साध्य करू शकता. आणि जर तुम्ही निगेटिव्ह राहिले, निगेटिव्ह संगतीत राहिले तर याचा परिणाम असा होतो तुम्हाला वाटतं हे पॉसिबलच नाही. मग असा निगेटिव्हमध्ये विचार न करता जो माणूस सातत्य, परिश्रम, कष्ट घेत राहतो तो 100% या क्षेत्रातून बाहेर पडतो. पास होऊन बाहेर पडणं मी का म्हणतोय, कारण या क्षेत्रात एकदा उतरणं आणि पास न होता बाहेर पडणं हे एकदम सेल्फ डाऊट तयार करतं. इतका सेल्फ डाऊट तयार करतं की तुम्हाला एक तर कोणी सांगितलेलं नसतं की या क्षेत्रात या. ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रात येता आणि पास न होता बाहेर पडायची वेळ येते, सगळ्यात जास्त दुःख त्यात असतं. त्यामुळं शक्यतो ज्या तुम्हाला जरी कोणतीही अपेक्षा असेल, कोणत्याही मोठ्या पोस्टची, लहान पोस्टची, तर तुम्ही जी तुम्हाला संधी प्राप्त आहे, ज्या स्पर्धा परीक्षा सध्या आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल तुमचा आणि सिलेबसचा विचार करून, सिलेबस आणि PYQ या 2 गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर या क्षेत्रातून एखादी पोस्ट घेऊन बाहेर पडलं पाहिजे. येणाऱ्या या क्षेत्रात जे नवीन विद्यार्थी येतात ते बऱ्याच वेळा रील पाहून किंवा व्हिडिओ बघून येतात. त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना प्रॉपर गायडन्स भेटत नाही. प्रॉपर गायडन्स न भेटल्यामुळे काय होतं, त्यांना सांगता पण येत नाही की आम्ही आता या क्षेत्रात का बरं आलो होतो, कारण ते ऑलरेडी लॉक झालेले असतात. त्यामुळे ते एक महत्वाचं जे उमेदीचं वय ते पण निघून जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळं बराच मोठा एक संघर्ष त्यांच्या वाट्याला येतो. असं न करता प्रॉपर प्लॅनिंग करून या क्षेत्रात आलं पाहिजे आणि नंतर पास होऊनच या क्षेत्रातून बाहेर पडलं पाहिजे, असं मी तुम्हाला सुचवतो आणि थांबतो.